अंतर्गत 38 महिलांना घेऊन 10 ऑटोमॅटिक मशीन घेऊन तिचा खडाचा भरकर पोलकाचा स्टॉल आता मला नाही त्यांच्या याच्यामधलं बऱ्याच जणी आहेत. ऑर्गॅनिक हळद विकणारे आपल्या मुळेवाडीच्या ताई, तिचा स्पेशल मेन्शन याच्यासाठी करतोय की ती ऑर्गॅनिक आहे पूर्णपणे आणि आज फक्त भारतात महाराष्ट्रावर करतोय. आहे ना, मी आत्ता चेहरा बघितला होता त्यांचा, परत गेलं वाटतं. त्यांच्या सुनबाई आल्यात वाटतं. तिघं घरातले सगळेजण, 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत. मागे गेले, राहू दे परत बोलू. खारीक पावडर, आळीव लाडू असं पौष्टिक अतिशय व्यवस्थित सुंदर पॅकिंगमध्ये विकणारी आपली वर्षा कदम, हिच्यासाठी पण नाविन्यपूर्ण जिन्नस आहे ना वर्षा. खूप सुंदर पॅकिंग आणि खूप भरपूर झाला आणि काल परवा लोकांनी थोडे थोडे टेस्ट नेले होते. आज भरपूर गेलं मला, लोकांना आवडलं आणि हळदीचा वास घेऊन लोकांनी हळद नेली परत. ताई दादामुळं ही संधी मला प्राप्त झाली. काय कुठं कुठे विकता हळद? आमची नागपूरला जाते, मुंबईला जाते. गेल्या वर्षी तुम्ही संधी दिली महासरसची, तिथं पण भरपूर विकलं आणि महिन्याला आपल्याला आता मागणी आहे की गेल्या वर्षी खाल्ल्यामुळं सारखी लोकांना सवय झाली आणि त्यांना पार्सल मी महिन्याला पाठवते. काल उमेश आला होता, तेजस आला होता, काल मुलगा आला होता, तुम्ही ऐकली सगळ्यांनी. बाई ते सांगत होता हा गाणं म्हणणारा, तिला आई म्हणून किती कौतुक की माझा मुलगा गाणं म्हणतो म्हणून काल गाणं म्हणायला लावलं आणि गाणं म्हणणारा माझा मुलगा असं सांगा असं ती मला इकडून बोलतीये. त्या बाईने स्वतःच्या हिमतीवर हळद दळून चालू केला. पूर्ण कुटुंब, 2 मुलं आणि 2 मुली सुना आज या हळद व्यवसायात आहे आणि मुळेवाडीसारख्या छोट्या गावामध्ये तेरच्याही उभं राहिलेली आपली हिरकणी, हिचा राणादादांच्या तर्फे सत्कार करू आपण. अगं काय कार्यकर्ता 1-2-3 मिनिटं फक्त, 2-3 राहिले झाले. तर रेडीमेड ब्लाऊज शहरामध्ये गोष्ट हे होत असेल, पण एक गावामधल्या लोकांना आणि एक नाविन्यपूर्ण जिन्नस म्हणून रेडीमेड ब्लाऊज ज्यांनी विकून मला वाटतं त्यांचा खप 35,000 रुपये 5 दिवसामध्ये आलाय. येते ती तिचा पण आपण हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करतोय. मी पुढचं बोलते. बंजारा अलियाबादहून बंजारा गोष्टींचा त्यांचा खप 20,000 झालेला आहे, पण अतिशय उत्कृष्ट कलरफुल मांडणी आणि खूप सुंदर जिन्नस करून उमेदीने तांड्यावरच्या या महिलांनी ते रंजना पारितोषिक घ्यायला आहे. त्यांचा उत्कृष्ट मांडणीसाठी आणि उत्कृष्ट जिन्नससाठी आपण हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करतो. त्या ताई ज्यांनी रेडीमेड ब्लाऊज ठेवून कितीचा खप केला ताई रेडीमेड ब्लाऊजचा? 47 ते 48,000 घ्या पटकन पारितोषिक दादांच्या पुढे आहे. मी मनापासून अर्चनाताई आणि राणादादाचे धन्यवाद करते की त्यांनी मला इथे संधी दिली रेडीमेड ब्लाऊजची आणि उस्मानाबादमध्येही माझी म्हणजे पब्लिसिटी झाली. आणि मनापासून अनुराधाताईची पण करते मी की त्यांनी मला फोन केला की कविता तू इथे लाव, तुला चांगला रिस्पॉन्स भेटेल. थँक्यू. एक गोष्ट की खप किती झाला आहे नाही, पण पब्लिसिटी एवढी झाली आहे का आता हिरकणी महोत्सव झाल्यानंतर पण तुमच्याकडे ज्या ऑर्डर येणार तो खप होणार, तो हिरकणीच्या नावावर बिल काढायचंय. म्हणजे आमच्यामुळे तुझं नाव होतंय, गंमत करते ताई म्हणे. बंजाराच्या वस्तू विकणारी आणि राणा रंजनाचा सत्कार करा.
परत आपण वारकरी सेट लिंपण आर्ट ज्यांनी खूप सुंदर गोष्टी मांडल्या त्यांना हिरकणी पुरस्कार देऊन करतो, गौरव करतो. त्यांचे तांब्याचे ये बेटावर मी दुसरं पुढचं बोलते. तांब्याच्या दिव्याचा एक स्टॉल होता जळगावचा, मला वाटतं ते आज गेलेले. अतिशय सुंदर मांडणी त्यांनी त्या दिव्याची ह्याची केली होती, त्यांना देतोय. बंजाराला परत उत्कृष्ट मांडणी फरकर पोलके कामेगाव कनगरात पाकीचा शेव येडेश्वरी मसाले त्यांनी मोठ्या मोठ्या बाटल्यांमध्ये मसाले ठेवून त्याच्यावर ते पॅकेट्स ठेवले होते. त्यांना पण आपण हिरकणी पुरस्कार उत्कृष्ट मांडणीसाठी देऊन त्यांचा गौरव करतोय. उत्कृष्ट कप मी पुढचं वाचते. उत्कृष्ट कप परत निलंगा राईस 56,000. त्याच्यामध्ये मे बी वाढ झालेली असेल पण त्यांना एकदा बोलवलं स्टेजवर, त्यामुळे त्यांचे पुढचे पुरस्कार भेटणार. आणि लिंपण आर्ट्स करून पेंटिंग वगैरे देऊन खूप सुंदर धाराची मधली मुलगी आहे. इकडे मग भेटा. खूप सुंदर नवीन आर्ट उस्मानाबादमध्ये नसतं विठ्ठल बनवला तिने. आणि मेन गोष्ट राणा तुम्हाला सांगायची की आता 22 तारखेला अयोध्येत म्हणून तिने अशा प्लेट्स बनवलेल्या आहेत की तिथे तुम्ही खरेदी केली तर जय श्रीराम लिहिलेली तिने खूप सुंदर प्लेट दादांना द्या ना गिफ्ट तिने बनवलेली आहे. आणि नाही मी मुद्दा सांगते नवीन काहीतरी तुम्ही करायचं बघताय आहे त्या आता काय आहे काय विकलं जाईल किंवा कशाची गरज आहे ओळखून पुढे जे घेतात त्याचं मेन्शन करते मी. ये भेटा ये येडेश्वरी मसाल्याचे नाव विसरले ताई बोलतेस का तू? रंजना. नमस्कार, मी सौ रंजना मनोज केसकर. मी आज म्हणजे स्टॉलमध्ये मी पहिल्यांदा स्टॉल टाकला ते बी अर्चनाताई पाटील त्यांच्यामुळं दादांमुळं. आणि त्यांच्यामुळं मला इतका छान प्रतिसाद मिळाला. माझा जवळजवळ 40 ते 50,000 पर्यंत विक्री झाली. आणि ती पहिल्यांदाच मी स्टॉल टाकला, मी आतापर्यंत कधीच टाकला नव्हता पण छान झाला रिस्पॉन्स. नाहीये त्यांना नको जाईल पण मसाले एकूण 40-50,000 कमवले ते आपल्या ताईने. खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. घे भेटा सर्टिफिकेट. माहित नाही पण अंडूरच्या साडीची स्वप्न 1 लाख रुपयाच्या वर गेलाय तिचं. मंगल गवळी म्हणून मंगरुळ तालुका तुळजापूर मधलीने बासुंदी ते असं गुलाबजाम रबडी टाईप तिने केलं होतं. गुलाबजाम बासुंदी मधला लस्सी अतिशय सुंदर प्रॉडक्ट तिचं. आणि तिचा पण 45,000चा खप झालेला आहे. मंगल गवळीला हिरकणी पुरस्कार उत्कृष्ट खपचा देऊन आपण तिचा गौरव करतो. हे पटकन मंगल तुळजापूर मधनं मंगरुळ घेऊन आवर्जून स्टॉल लावून आज इथं पारितोषिक घेऊन चालली आहे. पैसे घे दादांचे असते पारितोषिक. नमस्कार, माझं नाव मंगल गवळी, माझं गाव आहे मंगरूळ. आपल्याला इतके म्हणजे हे चांगले व्यासपीठ लाभलं हे तर सांगू शकत नाही. आणि असे राजकारणी नाहीच म्हणत अर्चनाताई आणि राणादादा. आपले छोटे छोटे प्रश्न त्यांनी असं मन लावून ऐकते तेवढा अभिमान वाटतोय. आणि आता अशा आम्हाला तर आहे की आमचा व्यवसाय त्यांच्या आधारावर पुढे मोठा करणार आहे. तर आम्हाला आशाच आहे तुमची. त्यांनी लोन साठी स्वतःहून आम्हाला असं विचारतात आणि म्हणजे इतका अभिमान वाटतो की आम्हाला तुम्ही गरीबातल्या गरीबासोबत सुद्धा हात मिळवूनच चालता.
हे अजून सांगावं वाटतं मला. धन्यवाद. मंगलगवळी CRPF मंगरूळ तालुक्यामधनं, मंगरूळ गावातली तुळजापूर तालुका, हिने फक्त स्वतःच्या बासुंदीचा व्यवसाय नाही पुढे केलेला आहे. तिने गावातल्या सगळ्या उमेदचा एक उद्योजक गट तयार करून सगळ्या गावातल्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून खूप पाठपुरावा माझ्याकडे, म्हणजे कधी कधी भांडले माझ्याशी. आणि तिने सगळ्या बायकांसाठी, मी म्हटलं शेवटी वैतागून तुला काय पाहिजे ते सांग. तर ती म्हणाली ताई आमच्या गावात खूप चिंचेची झाड आहे, तर मला चिंचेचा कोळ, चिंचेच्या आंबट गोड गोळ्या आणि चिंचेची आंबट गोड चटणी पॅक करून विकायची आहे. तिच्या उद्योजक गटाला आपण वरून मंजूर करून तिचा 33 लाखाचा नगा, 33 लाखाचा उमेदच्या अंतर्गत स्मार्टचा प्लॅन तिने मंजूर गावामध्ये करून घेतला. स्वतः बासुंदी स्वतः बरोबर बाकीच्या असंख्य हिरकणींना 10 ते 11 तरी उभं करण्याचं काम या मंगलगवळीने केलंय. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता थँक्यू. मी शेवटचा आता पुरस्कार, बरेच आहेत बोलायचे पण आता मी कानेटकर ताईंना आवर्जून आज आपण कार्यक्रम, म्हणजे नेहमी आमचा हिरकणी महोत्सव 5 दिवसाचा असतो, पण मला स्वतःला कानेटकर ताईंना इकडे आणायचं होतं आणि त्यांचं ऐकायचं होतं म्हणून 1 मिनिट ताई, म्हणून आपण 6 दिवसाचा हा हिरकणी महोत्सव केला आणि त्यांनाच आपण वेळ देत नाही, त्याच्याबद्दल सारी. पण आज हिरकणी राणादादा आहेत. हिरकणी पुरस्कार 2 मिनिटं ताई. हिरकणी पुरस्कार आपण आपल्या या पूर्ण 5-6 दिवसामध्ये या ज्या 160 स्टॉल्स होते, 160 स्टॉल्स होते, त्याच्यामधली कोण हिरकणी आहे तुम्हाला मी सांगायचं गरज नाही, तुम्हाला लक्षात येईल. हिरकणी पुरस्कार आपण शेवटचा राणादादांच्या तर्फे देतोय. हा हिरकणी पुरस्कार आपण विभागून देतोय. जी हिरकणी तिला वाईट वाटेल पण हा आपण पुरस्कार विभागून देतोय. पहिली हिरकणी पुरस्काराची मानांकन आपली आहे जी स्वप्ना निलंगा राईस विकतीये, जी नुसती भांडी आणत होती आणि नंतर 10 वाजता इथं बसली होती. मी म्हटलं अगं तिकडे म्हणे तिथं खूप आहेत म्हणे स्टॉल समोर, आमच्याजवळ इथं बसली राहिली. म्हटलं तिथं म्हणे आता बंद करून टाकलं, आता मी काय करणार नाही. आणि आम्ही तिला खप मागत होतो किती पैसे झाले, तर ती म्हणाली पहिल्या दिवशी 5,000, नंतर 11,000, 500-700 रुपये अजून मी मोजत नाही म्हणे, ते जाऊ देते. पण एवढं पैसे जिने ओढून काढले आपल्या कष्टाच्या जोरावर. ती निलंगा राईसची कोण नाव त्याचं, अश्विनी कोळगे ना, रुईभरची आहे ती मुलगी. अश्विनी कोळगे वर आहे आणि तिला हिरकणी पुरस्कार आपला जो फायनल तो देऊन आपण गौरव करतोय. दुसरी हिरकणी पुरस्कार जिला विभागून आपण पुरस्कार देतोय ती अंदूरची स्वप्ना, जिने लाखाच्या वर टर्नओव्हर आपल्या एका स्टॉलचा केलाय, तिला आपण हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करतोय. आणि या दोघींना पुरस्कार देऊ आणि मग शेवटचा एक स्पेशल मेन्शन हिरकणीसाठी, तो मी नंतर बोलते. अजून एक हिरकणी पुरस्कार आपण देतोय जिने एवढ्या सुंदर रांगोळ्या काढल्या, स्टॉल फक्त लावले आणि डेकोरेशन केलं म्हणून नाही, रांगोळ्या आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी भरपूर येत होत्या. हिला हिरकणी पुरस्कार ह्याच्यासाठी देतोय की मी तिचे म्हणजे अनुभवलाय, घरामधलं इतकं प्रेशर आणि नवरा तिथं येऊन थांबायचं ती जेव्हा काढताना, आणि खूप सहन करून आपल्या कलागुणांच्या माध्यमातून आज जी हे कमवलंय. मेहंदीचा पण स्टॉल लावला होता आणि खूप शांत पण खूप जिद्दीच्या जोरावर. मला एक तिचा अनुभव सांगायचा आहे. दिवाळीसाठी म्हणून एकदा माहेरी गेली होती आणि माझ्या घरी मी रांगोळीला बोलवलं, गपचूप आली बाहेरून इकडे, सासरी सांगितलं नाही पण रांगोळी काढून गेली म्हणजे, आणि परत माहेरी गेली. ह्या ज्या कष्ट आणि जे त्रास घेत आहेत ह्याच्यासाठी हा पुरस्कार. तिघीजण इकडे या प्लीज आणि दादांकडनं घ्या ना. शेवटचं झाले आता पुरस्कार संपले कामे.
आहे आणि मग असा मानाचा पुरस्कार जेव्हा आपल्या शिरावर येतो तेव्हा नक्कीच तिचा आनंद हा गगनात सुद्धा मावणार नाही एवढा यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पुढील कार्यासाठी मिळणार आहे. एकच हिरकणी पुरस्कार होईल म्हणून सोनाली पडवळकडनं एकच साडी मागवली होती, पण 3 झाल्या त्याच्यामुळे गोंधळ. 3 ते सोनाली आता 3 सोनाली पडवळचं थँक्यू स्पॉन्सर केल्याबद्दल. आता राणा दादा आपले काय वाटतं या हिरकणींच्या कौतुकास्पद 2 शब्द बोलतील आणि मग नंतर आपण कनेक्ट करता येईल कार्यक्रम चालू. आज आपल्या हिरकणी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. कानेटकरताईंचं खरं तर आपल्याला ऐकायचंय, महत्वाच्या विषयावरती ते बोलणार आहेत, परंतु आपले बाकीचेच कार्यक्रम एवढा वेळ चालले आहेत. मी काही जास्त वेळ घेणार नाही. मला आपल्या लेडीज क्लबच्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करायचंय. आपण कष्ट घेऊन दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करताय आणि यावर्षी विशेष आपल्याला खऱ्या अर्थाने यश मिळालं, कारण 160 पेक्षा जास्त स्टॉल झाले आणि आताचा कार्यक्रम जरा वेगळा वाटतोय. आजचा जरा घरगुती वाटतोय. आपण जास्त सर्वजण आपुलकीने मनातलं बोलतोय. धन्यवाद दादा. केवळ आपला खंबीर पाठिंबा होता म्हणूनच हा हिरकणी महोत्सव अर्चनाताईंच्या साथीने सक्षमपणे आणि सुंदररित्या साजरा झालेला आहे. यानंतर आपला एक श्री डिजिटल ग्रुपची एक विनंती आहे. आकर्षण म्हणजे आपण सगळ्याच या कार्यक्रमाला उपस्थित आहात, कारण लग्न हा इथे दंडकार्य करून यामध्ये कानेटकरताई आपल्याला काय संवाद साधणार आहे प्रत्येकाला उत्सुक आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. महोत्सवाच्या माध्यमातून लेडीज क्लबने धाराशिवमध्ये एक वेगळं व्यासपीठ नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी उपलब्ध करून दिलं आणि याच्या मागचा हेतू हाच आहे की महिलांनी मुलींनी पुढाकार घ्यावा, त्यांनी स्वतः उद्योग व्यवसायामध्ये यावं आणि आपण जे काही तयार केलं आहे ते ग्राहकांपर्यंत विकण्याची जी प्रक्रिया असते ती सुरू करावी. अनेकांना पहिल्यांदाच हे व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. त्यांनी येऊन स्टॉल घेतले आणि चांगली विक्री केली आहे. एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि पुढे जाऊन निश्चितच ते अजून काम करतील. मोदी साहेबांच्या माध्यमातून ज्या प्रचंड योजना आहेत, लाखो कोटी रुपयाचं जे अनुदान दिलं जातं आहे त्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. धाराशिव बदलतंय हे नुसतं बोलून चालणार नाही, तर प्रत्येकाने या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल, सकारात्मकतेने व्हावं लागेल आणि अडचणी आल्या तर सामोरे जायला हवं. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत आणि हेच आव्हान मी केलं. आज बऱ्याच जणांना पुरस्कार देण्यात आले, अगदी काय म्हणतात साध्या महिला ज्यांनी असाधारण असं काम केले त्यांना पुरस्कार देऊन इतरांना प्रेरणा मिळावी अशी देखील प्रक्रिया झाली. त्याबद्दल लेडीज क्लबचे आणि सर्व जे सहकारी भगिनी आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सेंद्रिय शेती करतात महिला, तर पुढच्या वेळेस सेंद्रिय शेतीचे उत्पादन स्टॉल लावण्यासाठी हे करणार का? सेंद्रिय शेती नॅचरल फार्मिंग जे आहे महत्त्वाचा भाग आहे. आता त्याच्यात वाढ होत चालली आहे आणि आपण म्हणताय तसं आता आपलं कृषी महोत्सव देखील आहे, तिथे देखील आपण आवर्जून स्टॉल घ्यायचं बघू आणि आपण म्हटलं तसं मग पुढच्या वर्षी नॅचरल फार्मिंगवरती थोडासा भर आपण अधिक देऊ, चांगलंच राहील. महिलांसाठी काय? महिलांना मला हेच सांगायचं आहे की देश आपला बदलतोय, अमृत काळ आपण म्हणतोय, म्हणजे महिलांनी देखील अजून ताकदीने बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यांना जे योग्य वाटतंय तो उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यांना मदत करायला केंद्र राज्य सरकार तत्पर आहे, निधी उपलब्ध आहे आणि कुठेही अडचण आली तर आम्ही उपलब्ध आहोत. त्यामुळे त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी निश्चित पुढाकार घ्यावा. हा मला त्यांना आवर्जून हे आवाहन मला त्यांना करायचं आहे. काय सांगाल आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस? आज हिरकणी महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
6 दिवस ज्यांनी या हिरकण्यांनी उत्कृष्ट खप, उत्कृष्ट विक्री कौशल्य, उत्कृष्ट मांडणी याचं पारितोषिक आपण आणि हिरकणी पुरस्कार आपण प्रदान केले. आणि आज गौरी कानेटकर ताई म्हणजे त्या पुरस्कारांबद्दल मी नंतर बोलते, पण आजचा जो सांस्कृतिक कार्यक्रम होता तो म्हणजे अनुरूप विवाह संस्था पुणे यांच्या ज्या मेन संस्थापक अध्यक्ष आहेत गौरी कानेटकर ताई यांची मुलाखत आपण इकडे घेतली. आता आजच्या ह्या बदलत्या काळामध्ये म्हणजे जर पूर्वी जे होतं की सुनेला पुरणपोळीचा स्वयंपाक आला पाहिजे तर ती मुलगी चांगली, आजच्या ह्याच्यामध्ये निकष बदलत आहेत का लग्नासाठीचे मुलीचे? मुलामध्ये काय बदल असावा की जेणेकरून ही लग्नसंस्था टिकेल? आईने काय आपल्या मुलाला आधीपासूनच शिकवावं किंवा अमेरिकेतला मुलगा चांगला का, पत्रिका बघावी की नाही, नक्की काय ॲडजस्टमेंट केली पाहिजे की ही जी पवित्र आणि चांगली सुंदर लग्नाची संस्था आहे ही टिकून राहील? एक थोडा वैचारिक कार्यक्रम होता, थोडं काहीतरी वेगळा चर्चा या निमित्ताने घडून आणावी. कारण आता मी जेव्हा आजूबाजूला माझ्या मैत्रिणींचे मुलं आणि मुली आता लग्नाला आलेल्या आहेत तेव्हा त्यांच्या मनामध्ये जी धाकधूक आहे, मुलींच्या त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वी आईवडील जे बघायचे त्या मुलाबरोबर लग्न करून तिला विचारलं जायचं, पण आता मुलींच्या अपेक्षा, मुलींचं वयाचं वय, ती मुलगी म्हणते आज मला मुलाला जर घर असेल तरच मी लग्न करणार किंवा त्याला परमनंट नोकरी असेल तरच लग्न करणार, नाही तर नाही. त्यामुळे दोघांची वयं वाढत आहेत की मुलगा शिकून सेटल होऊन नोकरी करेपर्यंत म्हणजे नोकरीचं बघेपर्यंत वय 30ला येतं आहे, मुलींचं येतं आहे. योग्य वयाचं वय कोणतं? आता 26-27पर्यंत मुली पण लग्न करत नाही, अगदी धाराशिवमधल्यासुद्धा. आपल्याला वाटायचं की पुण्या मुंबईतले प्रश्न आहेत, धाराशिवला नाही ठोठवलेले, पण घटस्फोटाचं प्रमाण आता धाराशिवमध्ये पण वाढायला लागलेलं आहे. आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये ह्या घटना घडायला लागल्यावर कुठंतरी चर्चा धाराशिवमध्ये घडून आणावी असा विचार माझ्या मनामध्ये आला, म्हणून हा कार्यक्रम आपण हिरकणी महोत्सवात ठेवला. कारण माझ्या हिरकणीला घरातलं पण बघावं लागतं, तिला पण सून येणार आहे, तिच्या सासूने तिच्याकडनं काय अपेक्षा ठेवावं, ती आता कमवतीये तर थोडं ॲडजस्ट करून घ्यावं, या निमित्ताने हा तिला एक साऊंड मानसिक आबळ देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला. 160-161 होते. महिलांचा प्रतिसाद कसा वाटला? तुम्ही बघत असाल महिलांचा प्रतिसाद 6 दिवस महिलांचा, पुरुषांचा, म्हणजे तुम्ही ग्राहकांचा म्हणताय का स्टॉलवाल्यांचा म्हणताय? स्टॉलवाल्यांचा मिनिमम 4 ते 5 हजार रुपये पर दिनी मिनिमम मी म्हणते आहे. तुम्ही स्टॉलवाल्यांना विचारा, मी माईकवर अतिशय जबाबदारीने बोलते, मिनिमम 5 हजाराचा खप प्रत्येक दिवशी इथल्या झालेला आहे. एका माझ्या महिलेनी 1 ते 1.5 लाखापर्यंतचा खप केला आहे. अंडूरची महिला आहे स्वप्ना सारणे म्हणून, तिने साड्यांचं स्टॉल लावलं होतं. तिच्या साड्या पण 1300 रुपयाला होता, तेवढा काय महाग नाही, महागातली महाग साडी 1300ची होती आणि तिने 1 ते 1.5 लाखाचा खप केला. ही साधी गोष्ट नाही आहे. वडापाववाला विकणाऱ्या माझ्या दत्तनगरमधल्या एका स्टॉलधारकाने 45,000 रुपये नुसते बटाटवडे विकून घेतलेला आहे. त्याचं मिसळपावचं खरं दुकान आहे, पण बटाटवडे आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 45,000चा खप केलेला आहे. वारकरी सेटचं जे काठी आपलं सावरगाव काठीच्या जवळ तुळजापूर तालुक्यामधल्यांनी भावल्या केल्या होत्या गौरी गणपती देखावासमोर. आपण ज्या मांडतो गौरी जो सेट आहे, गोंधळ्याचा सेट आहे, आई तुळजाभवानी छोटी करून गोंधळी आहेत, वेगवेगळे केले वारकरी सेट आहेत, वटसावित्री पूजणारी बाई आहे, सगळं जो देखावा गौरीसमोर मांडतो त्यांचा 70,000चा खप झालेला आहे. निलंगा राईस जी विकणारी नुसती मोठे मोठे भांडे, तिचा 85 किलो राईस विकला गेलेला आहे. तिचं एक 55,000 ते 60,000 रुपयापर्यंतचा खप या 6 दिवसामध्ये झाला आहे. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे 10 रुपये प्लेटने लावलेला निलंगा राईस 60,000 रुपयाचा खप होतो आहे. हे गणित तुम्ही मांडा. अतिशय म्हणजे मसाले विकणाऱ्या बायकांनी पर्सेस वगैरे, एक तिथं पर्स आणि पाऊच बनवणाऱ्या बाईचा 45,000 रुपये खप झालेला आहे. खूप झाला आहे, पण मी सांगते मिनिमम 5,000 रुपये प्रत्येक, 25,000 रुपये तर प्रत्येकीने घेऊन गेलेले आहेत. लाखो रुपयांची उलाढाल आहे. जर आपण टोटल काढलं की 160 दुकानं इंटू ऑन ॲन ॲव्हरेज 30,000 रुपये 6 दिवसामध्ये,
तर तुम्ही मल्टिप्लाय करा 16 3 जा 48 म्हणजे 50 लाखाचा टर्नओव्हर ह्या हिरकणी महोत्सवात 160 दुकानांचं झालं आहे. मल्टिप्लाय करा, मी साधं गणित मांडलं आहे, मी 1 लाख आणि याचं धरलेलंच नाही. 160 दुकानं इंटू 5,000 रुपये ऑन अँड ॲव्हरेज पर डे याचं म्हणजे किंवा 30,000 रुपये 6 दिवसाचे, 5,000 रुपये प्रत्येक दिवसाचं, तर 30 × 60 48 lakhs 50 lakhsचं टर्नओव्हर या हिरकणी महोत्सवामध्ये घेतलं आहे. आम्ही स्टॉल मोफत दिलेले होते. 200 रुपये फक्त नोंदणी फी आणि डिजिटलची फी घेतली होती, कारण आम्हाला अशुरन्स हवं होतं की तो स्टॉल येणार आहे. 200 रुपये दिला म्हणजे येतो, ते पण आम्हाला घ्यायचे नव्हते. पण आज या बायका एवढा मोठे पैसे 30 घेऊन नववर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या हातामध्ये पैसा खळखळलेला आहे. एक नवीन उमेदीने ते 2024ला सामोरं जाणार आहेत. एका नवीन उमेदीने काहीतरी म्हणजे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी या हिरकण्या सरसावणार आहेत. त्याच्यामुळे नवीन 2024 वर्ष माझ्या सगळ्या धाराशिवमधल्या महिला ज्या काहीतरी करू इच्छितात, स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छितात, जगडू इच्छितात. काही जणींचं झालं नाही, 2-4 हजार वगैरे असं थोडं झालं, एक 10 ते 15 हजार एक दोघींचं झालेलं आहे. त्या बायकांनी शिकल्या की बाकीच्या बायका कशा धडपडत आहेत आणि त्यांना कुठंतरी उमेद आली की मी पण काहीतरी करू शकते. त्यामुळे कोणीच इथं रिकाम्या हातातनं लेडीज क्लबच्या हिरकणी महोत्सवामधनं गेलेलं नाही, काहीतरी गाठीशी शिदोरी बांधूनच गेलेलं आहे. त्या काहींची मार्केटिंग झाली, म्हणजे जे लिंपण आर्ट होतं त्यांची माहिती धाराशिवकरांना नव्हती, तिची माहिती म्हणजे मार्केटिंग झालं. एक ते टी शर्टवर छापायचं, स्क्रीन प्रिंटिंगचं जे छापायचं होतं त्यांची माहिती पूर्ण धाराशिवकरांना झाली. मोपेडवाले इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्यांदा आपल्या धाराशिवमध्ये विकायला आले, त्या इलेक्ट्रिक स्कूटरची मार्केटिंग झाली. त्यामुळे सगळे निकष फक्त खप किती झाला याच्यावर घेता येणार नाही. बऱ्याच जणांनी बरंच काही घेऊन या हिरकणी महोत्सवामधनं चाल. पण मी माझं पुढचं हे बोलते हे आधी. नमस्कार, मी डॉक्टर गौरी कानिटकर, पुण्याहून आले. पण हिरकणी महोत्सवामधले सगळे स्टॉल्स आणि सगळ्या महिला ज्या होत्या त्या अत्यंत जिद्दी आणि त्यांना खूप छान हा अनुभव मिळाला असेल. स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची ताकद वेगळीच असते आणि त्या सगळ्या हिरकणी महिलांना त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. बोलवलं इथे, अर्चनाताईंनी मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. जिल्ह्यातील महिलांसाठी काय संदेश आहे? मी म्हटलं ना, जिल्ह्यातल्या महिलांसाठी हेच सांगेन मी. आपलं 2024 जोरात सुरू झालेलं आहे. आपल्यातल्याच 160 महिलांनी आज इथं 30 ते 40 हजार रुपये कमवून गेलेले आहेत. आपण नवीन उमेदीने उभं राहायचं आहे आणि राणादादा आणि मी त्यांच्या पाठीशी सदैव असतील. एक मिनिट ताई, ह्या महिलांना आम्ही एक म्हणजे हिरकणी महोत्सव हा भरवलेलाच आहे, पण आपण एक प्रण केलेला आहे की या 160 जणांना CMEGY आणि PMEGYच्या माध्यमातनं 1 ते 2 लाखापर्यंतचं किंवा त्यांना जेवढं पाहिजे तेवढं. एकच मिनटं, नाही राहू दे, मग थांबत पुन्हा घेते मी. आम्ही राणादादांनी आणि मी एक प्रण केलेला आहे की या ज्या 160 स्टॉल धारक आहेत त्यांना CMEGY PMEGYच्या माध्यमातनं त्यांना जितकं पाहिजे तितकं लोन 1 लाख 2 लाख 5 लाख किंवा 50 लाखापर्यंतचं म्हणजे मिळवून देण्याचं, त्यांचे व्हायली मंजूर करून त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न आपण करणार आहे. आणि हा शब्द आहे की ह्या सगळ्यांना आपण कर्ज मिळवून देऊ. या हिरकण्या आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या पायावर कशा उभं राहतील आणि पुढच्या वर्षी ह्यांच्या सक्सेस स्टोरीजचं आपल्याला नक्की काहीतरी म्हणजे एक मोठा उद्योग चालू करायसाठी त्यांना आपण नक्की मदत करणार आहे. ह्या वर्षीच्या हिरकणी महोत्सवामध्ये आपण CMEGY PMEGYमधनं ज्यांनी रोजगार उपलब्ध चालू केले त्यांचा सत्कार केला. पुढच्या वर्षी ह्या 160 जणींमधनं काही सक्सेस स्टोरीज आपण नक्की निर्माण करू. स्टॉल लागतील का पुढच्या? नाही, सेंद्रिय शेतीचे यावर्षी पण होते, पण ती जी ऑर्गॅनिक हळद मुळेवाडीची करते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली की ज्वारी, अगदी माझीसुद्धा ऑर्गॅनिक आहे, हळदीबरोबर त्यांनी ज्वारी, बाजरी, तीळ होती माझी, पण ते ठेवलं नाही. बाकीचे पण पदार्थ जे म्हणजे धान्य जी ऑर्गॅनिक पद्धतीने करतायत ती परदेशापर्यंत त्यांनी त्याचं मार्केटिंग करण्यासाठी मदत करावी. बायकांना बाकीच्यांना
त्याचं नॉलेज म्हणजे त्याचं शिक्षण द्यावं किंवा त्यांना हेल्प करावी. आणि एक ऑर्गॅनिकचा आम्ही आणला होता स्टॉल, पण ते थोडंसं स्टॉल खूप, आत्ता जी म्हणाली जिने 1 लाखाचा खप केला तिला पण स्टॉल मिळत नव्हता, शेवटी भांडावंडी करून तिला मिळाला. म्हणजे स्टॉल्स जास्त झाले आणि मागण्या, स्टॉल्स कमी झाले आणि मागण्या जास्त झाल्यामुळे आम्हाला काही जे माहितीपर असे स्टॉल होते, ग्रंथालय विभागाचा होता किंवा पूर्ण केंद्र शासनाच्या योजनांचा पण एक स्टॉल आम्ही आणला होता, त्यांना स्टॉल देता आले नाही आम्हाला स्टॉल कमी असल्यामुळे. पुढच्या वर्षी नक्की आपण स्टॉलची संख्या वाढवू आणि त्यांना इन्क्लूड करू. महिलांना काय प्रशिक्षण देणार काय उद्योग उभारण्यासाठी? तुम्ही जर बघितलं तर आता पाकीजा शेख कणगराची, तिला मी सांगितलं फोन करून की तू काय लाव स्टॉल. ती शिवण करते, परकर बनवते, बाकीचं बोलते, पण तू आता संक्रांत आहे तर तू खणाचे परकर पोलकं, खणाचे साड्या कर, विकल्या जातील हे तिला आम्ही सांगितलं आणि तिला हे आणलं. आता ती 1 कोटीचा प्लांट लावते मोठा. निश्चित आम्हाला जे बेड स्प्रेड्स वगैरे असतात पॅचवर्क करून, आणि आम्हाला पण हिरकडे आम्ही शोधतोय. आणि आम्ही बऱ्याच जणींना थोडं, आता आळणीची जी आहे तिने कपकेक केले, तिला मी म्हटलं की तू मटारचे पॅटीस लाव, थंडी आहे, मटार गाजर मिळत आहेत तर तू मटारचे पॅटीस लाव. आणि भजी जी एक चिंगूताई विकत होती तिला आम्ही आवर्जून सांगितलं की फक्त भजी एका प्रकारची नाही तर पालक, बटाटा, ओव्याची भजी, मिरचीची भजी सगळे लाव. थोडंफार यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आम्ही त्यांना हे करून, काही जणांचं पॅकिंग थोडं व्यवस्थित नव्हतं किंवा सर्व्हिस, विक्री कौशल्य कुठंतरी कमी पडतं आहे सर्व्हिस देण्याचं. एक म्हणजे क्लिनलीनेस असेल किंवा ते डिस्प्ले करण्याचं किंवा हेल्दी काही देण्याचं, हे गोष्टी आहेत. ह्याच्यावर चर्चा करून थोडं निवांतपणे ह्याच्यावर वर्क करून पुढच्या ह्याच्यामध्ये करू आपण. या धाराशिवमध्ये खूप सुंदररित्या आयोजन ह्यांनी केलं. खरंच मी पाहते आता 15 वर्षापूर्वीचं जे धाराशिव होतं ना, तर मला खूप आवडायचं की ह्या स्टॉल लावणं किंवा काय, आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला खूप आवड होती, पण अजिबातच व्यासपीठ नव्हतं. आणि खरंच ह्यांनी एक व्यासपीठ निर्माण केलं. आणि पहिल्यांदा मी सांगेन की जे म्हणजे घरातून सुद्धा सपोर्ट नसतो या महिलांना बाहेर येताना, की स्टॉल लावणं की काय तू विकते किंवा काय, ह्या गोष्टी घडतात, पण त्यांचा न विचार करता यांनी खरंच सपोर्ट दिला आहे. म्हणजे त्या थोडासा बदल घडवत आहेत म्हणजे स्वतःमध्ये, आणि एक उद्योगिनी निर्माण होती आहे. आणि दुसरं ह्यांचं नियोजन अतिशय सुंदर होतं, आणि ह्याची पण व्यवस्था म्हणजे ते गीत रामायणाचा तो पण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. आणि सगळे 4-5 दिवस जे घेतलेले विषय होते ना ते अतिशय सुंदर होते. आणि थँक्यू सो मच. आणि वैजयंती दंडनाईक, इथलंच मी धाराशिवची आहे पण पुण्यात राहते. आणि नाही येते मी नेहमी, पण कार्यक्रमासाठी थांबले मी, कारण यांचे विषय एवढे सुंदर होते ना की मला थांबावं वाटलं. आणि ह्या नियोजन खरंच सगळ्यांचं अतिशय सुंदर होतं. अख्ख्या टीमचे आभार. थँक्यू सो मच. मला एक आवर्जून गोष्ट, आपण आत्ता विचारलं की आपण यांच्यासाठी काय हे करणार का, म्हणजे प्रशिक्षण. या स्टेजला होता आम्ही आत्ता की आम्हाला, मी स्टॉलमध्ये काय मांडलं आहे किंवा काय विक्री करते आणि किती खप होतो आहे ह्याच्यापेक्षा जास्त मी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं की ती बाई 6 दिवस तिथं टिकून राहावी. कित्येक बायका, नवऱ्याचा फोन येतोय, सासऱ्याचा फोन येतोय, जातो उद्याला, घरातले प्रॉब्लेम, म्हणजे ही आत्ता जे बोलली ते घरातून तिला सपोर्ट, म्हणजे इथं थांब, मी नवऱ्याला फोन करते, सासऱ्यांना फोन करते, तू थांब इथं, जाऊ नकोस करून एक तिला मॉरल सपोर्ट, किंवा उभं राहताना भीती वाटत होती होईल का, त्या सपोर्ट देण्यामध्ये जास्त वेळ गेला. हे जे आपलं प्रशिक्षण वगैरे आपण जे बोलतायत हे पुण्या मुंबईकडचे आपले प्रश्न मराठवाड्यामधले अजून वेगळे आहेत. आपल्याला बायकांना बाहेर काढून त्यांना कुठेतरी उभं राहण्यासाठी त्यांना बळ द्यायचं आहे, आणि मग आपण ते जे बनतायत त्याचं मार्केटिंग, त्याचं निश्चित आपण त्याच्यावर पण वर्क करणार आहोत. पण जास्तीत जास्त या बायका बाहेरून काहीतरी करायला लावाव्या ह्याच्यासाठी आम्हाला त्यांना मॉरल सपोर्ट की तू घाबरू नकोस, तुझ्या नवऱ्याला मी बोलेन ह्याच्यावर मेजर, म्हणजे विक्री. मी आदितीताई तटकरे आले होते तेव्हासुद्धा बोलले आमचा मेजर प्रश्न काय विकतायत किंवा कसं विकताय आणि किती खप होतो हा नव्हता, ती बाई तयार होती का नाही उभं राहायला आणि तिच्या घरच्या अडचणीतनं मात करायला हा होता. आणि 160 जणी तयार करून इथपर्यंत टिकवल्या. आम्हाला वाटतंय खरंच सक्सेसफुल आहे धाराशिवमध्ये. हा पुण्याचा प्रदर्शन नव्हतं, हे धाराशिवचं होतं, फरक आहे, आणि तो आम्ही सक्सेसफुली निभावलेलं.